शिवतारे आधी दादांवर आक्रमक झाले, नंतर सेटिंग केली असा आरोप रोहित पवारांनी केलाय। 4 भिंतींमध्ये बसून शिवतारेंनी सेटिंग केल्याचा आरोप केलाय। शिवतारेंच्या अपक्ष उमेदवारीच्या वक्तव्यावर रोहित पवार यांनी हा टोला लगावलाय। दरम्यान अपक्ष म्हणून बारामतीत मी जागा जिंकलो असतो असं विजय शिवतारे म्हणाले होते। माहितीची जागा निवडून यावी असं सगळ्यांचं मत होतं, मी त्याच्यावर बोलणार नाही। पण मला माहित आहे 100% ती जागा अपक्ष म्हणून मी 1000% जिंकली असती, कारण मला ह्यांना दोघांनाही किती विरोध होता हे सगळं मला सगळं माहिती आहे। तिथे दोनच, इथे पक्ष नाही आहे, इथे 2 प्रकारचे मतप्रवाह आणि मतदान आहे। एक पवार प्रो आणि दुसरं पवार विरोधी। 5,80,000 पवार विरोधी मतदान, ह्यांना मतदान त्यांना ह्यांनाही करायचं नव्हतं आणि त्यांनाही करायचं नव्हतं। यांना मतदानाची संधी द्यावी म्हणून लोकशाहीतलं पवित्र काम मी करतोय असं मी बोललो होतो, कोणाच्या विरोधात वगैरे नव्हतो। विजय शिवतारे साहेबांचे जे काही जुने व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये फार आक्रमक ते झाले होते अजितदादांबद्दल, बऱ्याच काही नेत्यांबद्दल, ते व्हिडिओ परत एकदा आपल्याला बघावं लागतील आणि हाही व्हिडिओ तिथं बघावं लागेल। पण त्यावेळेस जी भूमिका त्यांनी घेतली आणि 4 भिंतीच्या खोलीमध्ये बसून काय त्यांचा व्यवहार नाही तर अंडरस्टँडिंग तिथं झालं हे आपल्याला सांगता येणार नाही। पण सेटअप नाही तर सेटिंग झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली, त्यामुळे लोकांचा त्यांच्यावर खूप विश्वास राहिला असं वाटत नाही।